इथं राजकारण नका करू, संयम पाळा. माझ्या कुटुंबाला सांगतो, बाबाला रडू नका, तुम्हाला लढायचं आहे. आता रडायचं नाही लढायचं हे शब्द आहेत सातपूर गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे. प्रकाश लोंढे यांना 6 जानेवारी रोजी त्यांच्या काकूंच्या अंत्यविधीसाठी न्यायालयानं केवळ 1 तासाची विशेष परवानगी दिली आणि याच 1 तासात त्यांनी सातपूरसह प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय वातावरण चांगलंच तापवलं. अल्पशा आजारानं त्यांच्या काकूंचं निधन झाल्यानंतर रात्री 9 वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रकाश लोंढे यांचे सातपूर स्मशानभूमीमध्ये आगमन झाले. त्यांच्या येण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अंत्यविधीच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली. पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या काकूंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. विशेष म्हणजे कारागृहामध्ये असतानाही प्रकाश लोंढे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे अंत्यविधीसाठी सातपूरमध्ये दाखल होताच त्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक समीकरणं बदलण्याची जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. अंत्यसंस्कार आटपून जात असताना शोकाकुल कुटुंबियांना धीर देताना प्रकाश लोंढे यांनी प्रकाश लोंढे यांनी केलेलं एकच वाक्य उपस्थितांच्या काळजात घर करून गेलंय आणि ते म्हणजे आता रडायचं नाही तर लढायचं. हे वाक्य त्यांनी केवळ कुटुंबियांनाच नव्हे तर उपस्थित समर्थकांनाही लढ्याची नवी ऊर्जा देण्यासाठी उद्गारल्याचं बोललं जातंय. अंत्यविधी स्थळावर जमलेली गर्दी, लोकांमधील उत्सुकता आणि चर्चांचा वाढता सूर पाहता प्रभाग क्रमांक 11च्या निवडणुकीत काहीही घडू शकतं असा सूर राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे सातपूर परिसरात एकीकडे भावनिक वातावरण असताना दुसरीकडे राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. येत्या काळात प्रकाश लोंढेंच्या उपस्थितीचा नेमका राजकीय परिणाम काय होतो याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक.